तर आता रिसॉर्टमध्ये आल्या आल्या माझं चहाने स्वागत झालेलं आहे. हॅलो, नमस्कार, गुड इव्हनिंग. मी सलील चव्हाण तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या दिवशी साधारणतः 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग करून मुंबई ते मालवण हा प्रवास आज केलेला आहे. तर आता मालवणात पोचल्यावरती आणि तेही अगदी पीक सीझन टायमाला राहण्यासाठी मला घरगुती सोय कुठे मिळेल, तर ती आहे मालवणच्या अगदी वेशीवरती आणि सागरी महामार्गावर. तर मित्रांनो, मी आता अगदी मालवण शहराच्या वेशीवरती पोचलो आहे आणि हा आहे सागरी महामार्ग. आणि या रिसॉर्टचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं लोकेशन. आता मी अगदी मालवणच्या वेशीवरून मी चाललो आहे कोळंबाच्या दिशेने आणि हा आहे आपला सागरी महामार्गाचा खाडीवरचा पूल. हा पूल जसा संपतो तसंच मी आता इकडे डावीकडे वळून जाणार आहे भोजने बंधू यांच्या दत्त संध्याई निवास न्यायारी व होमस्टेमध्ये. तर मित्रांनो, तर आत्ता मी पोचलेलो आहे दत्त संध्याई न्यायारी आणि होमस्टेमध्ये, जिथे पार्किंगचीही खूप उत्तम व्यवस्था आहे. मित्रांनो, इथे आल्या आल्या मला श्री स्वामी समर्थांचं दर्शन मिळालेलं आहे आणि आपल्याला या होमस्टेमध्ये श्री स्वामी समर्थांचं एक छोटंसं मंदिरही बघायला मिळतं. तर आता रिसॉर्टमध्ये आल्या आल्या माझं चहाने स्वागत झालेलं आहे. तर आता मी गरमागरम चहाचा आनंद घेत आहे. तर माझ्यासोबत आहेत रिसॉर्टचे ओनर श्री प्रसाद भोजने. तर तुम्ही यांना कदाचित माझ्या अगोदरच्या व्लॉगमध्येही पाहिलं असेल, माझ्या एका हिंदी व्लॉगमध्ये पाहिलं असेल, ज्याच्यात मी यांची आंब्याची बाग दाखवली होती. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, तर आपण त्याच जागेवर आहोत जिथे आता त्यांनी हे नवीन रिसॉर्ट बांधलेलं आहे. तर दादा, मला सांगा की तुम्हाला ही रिसॉर्टची कल्पना कशी आली? एक व्यवसाय म्हणून म्हटलं हे करूया आणि आपला जिल्हा पर्यटन म्हणून डिक्लेअर झालेला असल्यामुळे अगदी बरोबर, त्याच्यामुळे वाटलं की हाच आपल्याला काहीतरी इन्कम सोर्स आहे म्हणून ते बांधूया असं वाटलं मला. खूप छान. आणि पण तसं बघायला गेलं तर तुमचा तो आंब्याचा व्यवसायही मी बघतो. आम्हीही दरवर्षी आम्ही तुमच्याकडनं घेतो आंबे. तर तो खूप अगदी उत्तम पद्धतीने चालू असताना तुम्हाला ही रिसॉर्टची कन्सेप्ट सुचली, तर आणि तेही त्याच बागेत. अच्छा. तर मग तुमचं काय असं ॲग्रो टुरिझम, इको टुरिझम
ह्याचा असा काही विचार आहे का? ॲग्रो टुरिझमचा विचार होता, पण अजून त्याला खूप डेव्हलप काहीतरी केलं पाहिजे. अशी खूप कामं राहिली आहेत ती विचारून MTDCच्या बरोबर. लोकांना वगैरे सल्ला घेऊन त्यांना ते करायचं आहे थोडं. बरोबर. नाही अगदीच म्हणजे जेव्हा पण मी तुमचं ते मँगो फार्मिंगचा व्हिडिओ मी टाकला होता 3 वर्षापूर्वी, तेव्हा असं बऱ्याचशा लोकांनी विचारलं होतं की तुम्ही की म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का असं काय काय. पण खरंच ही तुमची कन्सेप्ट मला खूप आवडली की तुम्ही हे आंब्याचा व्यवसाय चालू करता तुम्ही हे रिसॉर्टचंही तुमचं स्वप्न अगदी पूर्ण केलं आणि अगदी हे लोकांसमोर आणलेत. तर ही एक खूप छान व्यवस्था आहे आमच्यासाठी. धन्यवाद. तर खरंच खूप बरं वाटलं अगदी इथे येऊन. आता रिसॉर्टमध्ये तर मी पोचलेलो आहे, प्रसाद दादांनाही भेटलो आहे. तर माझा रूम क्लिअर होईपर्यंत मी आधी रिसॉर्टची एक फेरी मारतो, कारण की पुन्हा मला ती आंब्याची बाग बघावीशी वाटते. आणि असं दिसून येतं आहे की आंब्याच्या झाडाला, हापूस आंब्याच्या झाडाला म्हणजे मोहरही आलेले आहेत. तर मी अपेक्षा करतो की आंबे पण आम्हाला लवकरच खायला मिळतील. आता मी आंब्याच्या बागेत आलेलो आहे आणि आंब्यालाही खूप छान मोहर लागलेले आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो. तर लवकरच आपल्याला हापूस आंबे खायला मिळतील. तर मित्रांनो, जसं आता मी आंब्याच्या बागेत आलेलो आहे, तर इथे ही जी तुम्हाला मोकळी जमीन दिसते, तिथे दादांचं प्लान आहे की पुढे असं काही टेंटचं वगैरे करावं, टेंटेड ॲकोमोडेशन करावं. तर जेणेकरून इकडे जे बॅकपॅकर्स असतात, जे अख्खं जग फिरायला येतात किंवा आपलं सिंधुदुर्ग फिरायला येतील, तर त्यांच्यासाठी ही एक व्यवस्था इथे होऊन जाईल. तर आपल्याला काही पाहुणे आलेले दिसत आहेत. नमस्कार, बोला, काय सेवा करू शकतो? तर मित्रांनो, माझी खोली आता तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला माझा रूमही दाखवतो. माझ्या रूमला लागूनच एक हापूस आंब्याचं झाड आहे आणि त्याला खूप जास्त असे आंबे मोहर असे लागलेले आहेत. आता संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि आता सूर्य आपल्याला मावळताना दिसतच आहे. जसं की आता या रिसॉर्टचं वैशिष्ट्य मी सांगितलं या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तसं की बघायला गेलं तर हे एकदम अगदी फ्युचरिस्टिक रिसॉर्ट आहे आणि हे भविष्यात आपल्याला सोलार एनर्जीची खूपच गरज पडणार आहे. तर अगदी ही भविष्यापर्यंतची तयारी आपल्याला दादाने करून ठेवलेली दिसते या रिसॉर्टच्याद्वारे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.